महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसची दमदार एंट्री। 4 उमेदवार मैदानात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने देखील आपली ताकद दाखवत निवडणूक मैदानात प्रवेश केला आहे। त्यामुळे आतापर्यंत तुलनेने शांत असलेली काँग्रेस थेट लढतीत उतरल्याने कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत। कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणांपैकी काँग्रेसने 3 जिल्हा परिषद गट आणि 1 पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे केले आहेत। वेणगाव जिल्हा परिषद गटातून प्रियंका ऋषिकेश पवार, मानगावतर्फे वरेडी गटातून सीता संतोष सदावर्ते, कडाव गटातून चंद्रकांत सकाराम मांडे, नेरळ पंचायत समिती गणातून आसिफ हनीफ अत्तार यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे। या उमेदवारीमुळे काँग्रेसने तालुक्यात आपलं संघटन पुन्हा उभं होत असल्याचा स्पष्ट संदेश दिला असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे। दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार दिले नसले तरी जे उमेदवार उभे केले आहेत त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा असल्याचं आजच्या शक्ती प्रदर्शनातून पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ही निवडणूक केवळ आघाड्यांमधील लढत न राहता काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि पुनरागमनाची लढाई ठरणार आहे। आज सकाळी डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसने आपली रॅली सुरू केली। बाजारपेठ मार्गे ही रॅली बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर प्रशासकीय भवनात दाखल होत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। या रॅलीत काँग्रेसचे तालुका प्रमुख संजय गवळी, ज्येष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख, ॲडव्होकेट सुरेश पंडित, डॉक्टर संतोष सदावर्ते, राहुल सदावर्ते, आनंद मोडक, संतोष सिरवसे, मंगल माळी, खंडू गावंडा, गणपत सांगळे, ऋषिकेश पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। एकंदरीत काँग्रेसच्या या हालचालींमुळे कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। बोला। आज काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरताना दिसतोय। किती उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करतायत आणि कशा प्रकारे आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय? सगळ्यात पहिले तुम्हाला सांगताना आनंद होतोय की आज या ठिकाणी काँग्रेस ही स्वतंत्र त्यांची लढाई लढत आहे, स्वतंत्र मैदानात उतरलेले आहे। आम्ही या ठिकाणी 3 जिल्हा परिषदा आणि 1 पंचायत समिती अशा 4 जागांवर लढत देत आहोत। मानगाव मानगाव जिल्हा परिषद, त्याच्यानंतर आमची वेणगाव जिल्हा परिषद आणि कडाव जिल्हा परिषद अशा 3 जिल्हा परिषदांवर आम्ही लढत आहोत। तसेच पंचायत समिती नेरळ अशी सुद्धा आम्ही एक जागा घेतलेली आहे। काय आव्हान वाटत निवडणुकीमध्ये? कारण आता पाहायला गेलं तर बलाढ्य पक्ष देखील निवडणुकीसमोर तुमच्यासमोर उमेदवार म्हणून असणार आहे। विरोधकांचं किती आव्हान वाटतं? मुळात हा जो काँग्रेस पक्ष आहे हा पूर्वीचा जुना असणारा पक्ष आहे, लोकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा पक्ष आहे। अनेक जण काँग्रेसमध्ये आले, मोठे झाले आणि दुसरीकडे गेले, याची आम्हाला नेहमी खंत वाटते। परंतु जे मोजके लोक आजही संघर्षात आहेत त्याचं कारण असं की प्रचंड असणारा भ्रष्टाचार, प्रचंड असणाऱ्या लोकांच्या समस्या। तुम्ही आज जाऊन बघाल जिल्हा परिषदेच्या शाळा, तर शाळांची अवस्था अशी आहे की अक्षरशः गोडाऊन तरी बरे लोकांचे, अशी घाणेरडी अवस्था आहे। म्हणजे ह्या देशाने बाहेरच्या देशामध्ये गेलो तर 30% जो निधी असतो, बजेट असतो, तो हा लोकांच्या शिक्षणासाठी वापरला जातो। इथे मात्र नेते आपले पोट भरताना दिसतात, भ्रष्ट कारभार आपल्याला आढळतो। त्याच्यामुळे आम्ही हा जो आमचा प्रामाणिकपणाचा जो लढा आहे, धर्मनिरपेक्ष आमची विचारधारा आहे, ही विचारधारा आम्ही कायम जिवंत ठेवण्यासाठी हे सगळे महापुरुषांचे जे अनुयायी आहेत, विचारांचे वारसदार आहेत, ते नक्कीच लोकांची गरिबी हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानात उतरलेले आहोत। आणखी इतर तुम्हाला कोणाचा पाठिंबा मिळालेला का इतर पक्ष संघटना? आम्ही लोकसभेला आघाडी केली, आम्ही प्रामाणिकपणानं त्यांना मदत केली, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा विधानसभेला त्यांना मदत केली। वरनं जी आघाडी झाली त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक वेळेला मदत केली। पण आम्हाला आशा होती की ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ऍटलिस्ट आम्हाला 2 जिल्हा परिषदा आणि काही 2-3 पंचायत समिती तरी ऍटलिस्ट सोडल्या पाहिजे होत्या, जेणेकरून ताकद निर्माण झाली असती आणि नक्की समविचारी पक्षांसोबत आम्हाला सुद्धा जायला आवडलं असतं। पण आता अनेक कार्यकर्ते हे मुळात काम करतात, त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे
आज ती संधी मिळत नाही, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या पोटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि जी काय आमची ताकद असेल ते आम्ही येत्या निवडणुकीला तुम्हाला दाखवू. आज आपण काँग्रेस पक्षातील पक्ष जो आहे निवडणुकीत उतरताना दिसतोय, काय भावना आहे? नमस्कार, मी डॉक्टर संतोष सदावर्ते, कर्जत तालुका काँग्रेस कमिटी. आज आम्ही स्वबळावर काँग्रेस पक्षातर्फे 3 जिल्हा परिषद वॉर्ड आणि 1 पंचायत समिती आम्ही निवडणूक लढत आहोत. आमचा हा स्वबळाचा नारा आहे. काँग्रेस पक्षाचे आचार विचार, सर्वसामान्यांचा विचार, गरिबांचा विचार हा सर्वसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. माझी सौभाग्यवती श्री सीता श्याम टेंबे सदावर्ते ही माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातून उभी आहे. तर आमचं एकच धोरण आहे, जेणेकरून आरोग्य सेवा पूर्ण 24 तास उमरोली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये कशी देता येईल आणि संपूर्ण महिलांना उमरोली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व महिलांना 5 वर्षासाठी आरोग्य दत्तक कार्ड आपण देणार आहे. त्यामध्ये मोफत औषध सेवा, मोफत तपासणी, मोफत इंजेक्शने, जर ऍडमिट झाला डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड 5 वर्षासाठी पूर्ण मोफत, एक्सरे मोफत आणि ECG मोफत. एका बाजूला हे आरोग्य कार्ड आहे मोफत महिलांसाठी 5 वर्षासाठी पूर्ण मोफत. दुसऱ्या बाजूला पैशाचा बाजार आहे, 500 ते 1000 रुपये देणार आहे. पण 500 ते 1000 रुपये किती दिवस पुरणार आहे हा विचार करून येथे निवडणूक माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद लोकांनी बघायचं, एका बाजूला 500 रुपये घ्यायचे का आरोग्य दत्तक कार्ड घ्यायचं का ते 5 वर्षासाठी तुम्हाला पूर्ण फ्री आहे. महिलांसाठी एक आरोग्याची उत्तम संधी आहे. हे आम्ही माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद तर्फे आम्ही हे 7 तारखेपासून ही सुविधा आम्ही लोकांमध्ये चालू करणार आहोत. धन्यवाद. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण रायगड जिल्हा सामोरा जात आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातून निवडणुका या कार्यकर्त्यांची निवडणुका म्हणून जिल्हा परिषदेकडे, पंचायत समितीकडे बघितलं जातं आणि त्यामुळे या काँग्रेस पक्षाची कुठेतरी जे ससे ओलपट होऊ नये म्हणून आम्ही ग्रामीण भागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना जागृत करून या निवडणुकीला आपण पूर्णपणे सामोरे जायचं याच्यासाठी एकमत केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही माणगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद गटामध्ये या आमच्या सदावर्ते मॅडम सीता सदावर्ते यांना उभं केलेलं आहे. गौरकामत जिल्हा परिषद आपल्या वेणगाव जिल्हा परिषद या वॉर्डमध्ये आमच्या सुप्रिया पवार यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे, प्रियांका पवार. आणि कडाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत सखाराम मांडे हे सहकारातले जाणकार आहेत, सदन शेतकरी आहेत आणि अशा एका चांगल्या पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या माणसाला उमेदवारी देऊन आम्ही सन्मानित केलेले. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये विरोधकांना जागा दाखवून देऊ. कारण अनेक वेळा असं म्हटलं जातं की काँग्रेस पक्ष आहे कुठं, काँग्रेस पक्षाचं काय राहिले. आता हे फॉर्म भरताना तुम्ही बघितलं, जवळजवळ 100-200 लोक आमच्याबरोबर नुसते वेणगाव गावातून आणि माणगावतर्फे वरेडीकडून लोक आलेले आणि या सगळ्या गोष्टीचा जर मागोवा घेतला तर आमचा करिश्मा काय आहे तो निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कळेल. मी अनेक निवडणुकीचा साक्षीदार आहे. 1978 ते 80 पासून मी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा आदेश आणि काँग्रेस पक्षाबद्दल असणारी निष्ठा याच्यासाठी वाहून घेतलेला माणूस आहे. आणि निश्चितपणे आम्ही ह्या तिन्ही उमेदवारांचं जीवापाड काम करू आणि निश्चितपणे विजयाचा दाव ठोठवल्याशिवाय राहणार नाही या आम्ही हमी होतो. त्याचबरोबर नेरळ पंचायत समिती आमचे आता हे आमचे उमेदवार आहे, तेही सुद्धा अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असून एक अल्पसंख्याक माणूस आम्ही तिथे सन्मानित केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला निश्चितपणे सर्वसामान्य माणसाचा आघाडी जी स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये तुमचे समविचारी पक्ष आहे, परिवर्तन विकास आघाडीने जर का तुमची चर्चा करायची तयारी दाखवली? नाही, आता तो विषय संपलेला आहे. कारण आम्हाला ते असेच बोलणी करून बेसावत ठेवून आयत्या वेळी केसानी गळा कापतात. विधानसभेला, लोकसभेला आम्ही त्याच्या बरोबर होतो, पण नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगळीच आघाडी करून आमच्या मित्र पक्षांना वाऱ्यावर सोडून दिला आणि त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलंय की याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका, आता मुंबई महानगरपालिकेत तुम्ही बघितलं आम्ही स्वतंत्र लढलो, 24 जागा आल्या आणि गेल्या वेळेला आघाडी केली होती तर 23 जागा आल्या. तर म्हणजे हे लोक विश्वासघात करणारे मित्र पक्षाच्या बरोबर किती विश्वास टाकायचा हे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने पराभवाचे ज्या वेळेला कारण मीमांसा शोधली जाते त्यावेळेला आम्ही शोधलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका आणि कार्यकर्त्यांच्या विशेष करून जिल्हा परिषद, पंचायत समिती कधीच युत्या करता कामा नये या मताचा मी एक कार्यकर्ता म्हणून आहे. त्यामुळे आम्ही आज पाया भरलेला आहे आणि निश्चितपणे याच्या पुढच्या सगळ्या निवडणुकीला हे जे आता काय गप्पा मारतायत म्हणजे ताकदीच्या विकासाच्या, काही विकास झालेला नाही, भकास झालेला आहे. मग शाळेचं उदाहरण दिलं, त्या शाळा तर शाळेत बसायला
मुलं नाहीत आणि मास्तर मात्र 4-4 आहेत आणि गावकऱ्यांचं तिथं उदासीनता असल्यामुळे त्यांचं अधिक फावलेलं आहे. त्यामुळे सक्षम कारभार जर करायचा असेल तर पुरोगामी विचाराची खास धरलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी विजयी केलं पाहिजे अशी माझी ठाम संकल्पना आहे आणि मतदार ते निश्चितपणे आमचं ऐकतील. कारण मी स्वतः घर टू घर, हाऊस टू हाऊस आमच्या दोन्ही तिन्ही उमेदवारांना घरापर्यंत पोहोचवणार. जेवढा दिवसात रात्र करू पण आम्ही उमेदवार काय आहेत आणि मतं कशी पडतात आणि कशी एकीकडे पैशाचा माज नाही, एकीकडे लोकांची आमच्यावर असणारी निष्ठा ही आम्ही दाखवून देऊ. राहुल गांधी 5-5 हजार किलोमीटर 7-7 हजार किलोमीटर चालते, त्यांना घरी जेवायला नाही का? तुमच्या आमच्या जीवनात बदल व्हावा म्हणून त्यांनी पदयात्रा काढल्या आणि त्याच्यासाठी जर आपण इथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण काहीच केलं नाही तर तो अधर्म ठरेल आणि म्हणून आम्ही राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली हर्षवर्धन सकपाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आम्ही कुठेही तडजोड आता याच्या पुढे करणार नाही. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.